मी सैराट बनवताना अशी काहीच अपेक्षा ठेवली नव्हती. मला फक्त मी पहिल्यापासून म्हणायचो की हा सिनेमा लोकांनी जास्तीत जास्त बघितला पाहिजे. फेस्टिवलची मी काळजी करत नाही. मला एक अंदाज होता की लोकांना फिल्म आवडेल आणि बर्लिनचा तिथलं स्क्रीनिंगमध्ये मी उपस्थित होतो. तिथलं स्क्रीनिंग बघितल्यानंतर मला पक्कं कळालं होतं की जर्मन लोक जर असं त्याला इतका प्रतिसाद देत आहेत, ते शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत होते, तर म्हटलं महाराष्ट्रात ही खूप आवडणार. कारण की ती जे कॅरेक्टर होते इतके दिवस आम्ही जगत होतो. गाणी काय एक 8-9 महिने गाणी तयार झाली आणि आम्ही ऐकून नाचायचो आणि मजा यायची की ह्याच्यावर लोक नाचणार आहेत. एकाच वेळेस फेस्टिवलमध्ये बर्लिनसारख्या फेस्टिवलमध्ये सिलेक्ट होणं आणि इतकं पॉप्युलर किंवा ज्याला कमर्शियल सिनेमा जे करतो ते त्यानं करणं, तर ही खूप मला वाटतं रेअर फिल्म असेल की जिनं हे दोन्ही गोष्टी केल्यात. एकदा रिलीज झाल्यानंतर किंवा रिलीजच्या अगोदर जी चर्चा सुरू झाली ती आणि ज्या पद्धतीनं लोकांना आवडत होतं, लोकांनी फेसबुकवर मला वाटतं की लोकांनीच अंदाज व्यक्त केली की 100 करोड. मी म्हटले शुभेच्छा असतात, शुभेच्छांना काही खर्च पडत नाही, खूप देतात. बदलण्याचं कारण का नाही, कारण आयुष्याची 30 वर्ष एका प्रकारे मी घालवलीत आणि त्याच्यानंतर हे काय 4-5 वर्षातलं माझं आहे आणि खरं तर माझ्यासाठी खूप झपाट्यानं घडतं आहे आणि मी त्याला समजून घेताच म्हणजे ते निघून जातं आहे पटकन. मला खरंच खूप भारी अनुभव आले आणि सैराटनं इतक्या माणसात म्हणजे जगात मी दरवेळेस म्हणतो, आत्ताही ते म्हणेन, म्हणजे मी खूप एकाकी दिवस घालवलेत. म्हणजे एकटा पुणे विद्यापीठात किंवा पुण्यात असं भनंगासारखं भटकलो आहे आणि ते काही वाईट वाटत नव्हतं, मजा यायची त्याची पण एक. आता मी इतकी लोक की कुणी भेटलं तर इतकं प्रेमानं बोलतात की खूप आवडली, ही माझी फिल्म आहे आणि मिठ्या मारतात आणि बरेच लोक असे भेटतात, अरे खांद्यावर टाकून फोटो काढ. मला इतकं भारी वाटतं की अरे ही कमाई आहे. आणि मगाशी म्हटलं की कधी ना कधी आपलं पण एक्झिट होणार इंडस्ट्रीतून सगळ्यातून, पण तुम्ही आत्ता आहात आणि इतके लोक तुमच्यावर प्रेम करतात, हा सगळ्यात भारी गोष्ट आहे. सैराटनं काय दिलं, फॅन्ड्रीनं काय दिलं, तर इतकी सगळी माणसं दिली, इतकं प्रेम दिलं आणि त्या अर्थाने मी खूप समृद्ध झालो. मी सिनेमा या माध्यमाकडं खूपच पर्सनल दृष्टीने बघतो. म्हणजे ह्याचा बिझनेस होऊ शकतो हे मला आत्ता कळालं. मला चित्रपट करण्याचं कारण माझं एकच होतं की मला गोष्ट सांगायची आहे, की जी मी अगोदर कवितेत सांगत होतो किंवा बडबडून अशा गप्पात सांगत होतो. मला एक कळालं की यार ह्या सगळ्या ज्या कथा माझ्याकडे आहेत, जो अनुभव आहे, हे मला मांडायचं आहे. आणि एका पॉईंटला एक संधी मिळाली की मी शॉर्ट फिल्म करून बघितली आणि मला असं लक्षात आलं आणि माझ्या मित्रांनी पण मला ते सांगून माझा आत्मविश्वास वाढवला की हे तुला जमतंय. आणि पिस्तुल्या गेल्यानंतर त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं, अनेक ठिकाणी ती गेली, बऱ्याच जणांनी बघून त्याचं कौतुक केलं. मला एक कॉन्फिडन्स आला की हे माध्यम मला जमतंय. तोवरही मला काही माहीत नव्हती की याचं काय बिझनेस होऊ शकतो. फॅन्ट्रीमध्ये मला हे कळलं नव्हतं की याचं काय असतं गणित. ॲज अ डिरेक्टर म्हणून विचार करतो की 1 करोड कोणाला तरी खर्चायला लावायचे माझ्या इमोशनल काय म्हणू त्याला सॅटिस्फॅक्शनसाठी किंवा मला एक्सप्रेस व्हायचं म्हणून. तर मला ते माध्यमाची एक गरज म्हणून पण मला वाटतं की फिल्म चालली पाहिजे. कारण की फिल्म नाही चालली तर प्रोड्युसर बुडणार आणि ह्या अर्थानं सगळंच आपण त्याचं नुकसान होणार. आता ही मला आत्ता कळायला लागलं ना, हे आधी नव्हतं कळत. हे फॅन्ड्री मी केला, कोणाला तरी आवडला, करा. ह्याचं काय करणार आहे ते सुद्धा मला माहीत नव्हतं. मला फक्त एवढं कळतं की लोकांना दाखवा. मला वाटतं की मी जे काही सांगेन ते लोकांना आवडलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मी अशा अपेक्षा ठेवेन की लोक गेली उडत मला माझी गोष्ट सांगायची आणि त्यांनी पैसे नाही खर्चले, पण मग माझा प्रोड्युसर पण मला सामील पाहिजे की नागराज ही गोष्ट भारी आहे, ही जगात सांगितली पाहिजे. म्हणून मी फिल्मला बिझनेस म्हणून बघत नव्हतो आणि आजही मी पार्शली असंच बघतो की मला खूप गोष्टी सांगायच्यात. आता सांगताना काय होईल की मला थोडंसं तेवढं कळायला लागलं आहे की ह्याची कविताच होऊ शकते, ही कादंबरी लिही आणि ह्याची फिल्म कर. खरं मला पण वाटतं की आपण सतत काम केलं पाहिजे, पण काय माहीत म्हणजे माझा स्पीड पण नाही असं म्हणता येईल. आणि लिखाणात त्याच्यात मी अचानक तेच झालं की असं लक्षात यायला आलं की आपण जास्त काम करायला पाहिजे, पण खूप ढिलं आलं, खूप असं मनस्वी जगलो आहे, निवांत राहिलो आहे. ती सवय अजून अंगात असेल आणि भीती वाटते ह्याची की हे खूप करता करता काय माहीत म्हणजे काही दुसरं म्हणजे नको असणारं पण करून बसायला नको असं पण वाटतं. पण मला करायच्यात जास्त फिल्म, खूप गोष्टी आहेत माझ्याकडे, खूप गोष्टी सांगायच्यात, तर सगळ्या झाल्या पाहिजेत. आता लक्षात येतं अचानक तुम्ही एक वाढदिवस साजरे करता, तर आयुष्य थोडं राहिले असं लक्षात येतं तुम्ही ॲक्टिव्हली. आणि तुम्ही 20-25 वर्षात जेवढं काही गोष्टी सांगायच्या आणि जेवढं काय म्हणायचं आहे तुम्हाला तेवढं म्हणलं पाहिजे असं वाटत राहत असताना मधून वाटतं की किती दिवस फिल्म करणार आहे, बस 1-2 करायचं आणि दुसरं काहीतरी करू असंही वाटत राहतं. त्यामुळे माझीच मला गॅरंटी नाही, पण जर केलं तर नीट करीन आणि जरा वेग पण वाढवेल.